अतिशय सुंदर सुनियोजित आणि भव्य अशा या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले बाळासाहेबजी काका, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, बिलोली मार्केटचे उपसभापती आनंदरावजी बिराजदार, या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित झालेले माधवजी कंधारे, शिवसेना तालुका प्रमुख शिवकुमारजी बामणे, ज्येष्ठ काँग्रेसचे नेते भिंगे मामा, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ढगेताई, अनिताताई, या कार्यक्रमाला उपस्थित कोंडलवाडी नगरीतील सर्व ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक, सहकारी, उत्तरवार सावकार, दाच्यावर सावकार, काँग्रेस शहराध्यक्ष आंबेकरजी, आदरणीय श्रीमान कन्नेजी, साखरे पाटील, ओम पाटील, मारुती पाटील, साईनाथजी निवळे, गंगाधररावजी नरवाडे, खयूम पटेल साहब, आनंदरावजी शिंदे, उपसभापती पाटीलजी, उपस्थित सगळ्यांचीच नावं इथे घेता येतील. नायगाव मार्केट कमिटीचे संचालक संतोषजी पुयड, श्रीमान पांडागळेजी, खेडेजी, ज्येष्ठ रामरावजी पाटील, या गावातील आमचे सर्व तरुण सहकारी, डॉक्टर लखमपुरे, डॉक्टर सबनवारजी, सर्वच पंचक्रोशीतून आलेले सरपंच, सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायतचे सदस्य, मार्केट कमिटीचे सर्व नवनिर्वाचित संचालक, श्रीमान आमचे खेळगे साहेब आहेत, तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, बांधव आणि भगिनी, तिच्या निवडीनंतर आज पहिल्यांदाच हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडतोय. परवा बिलोली मार्केट कमिटीची ज्या दिवशी मीटिंग होती त्याच दिवशी एका कार्यक्रमाला आम्ही बिलोलीला गेलो होतो आणि मग सहजच तिथे मार्केट कमिटीला भेट दिली आणि सर्व संचालक मंडळींनी त्या दिवशी आमचा सत्कार तिथे केला. कोंडलवाडी मार्केट कमिटीचे चेअरमन बाबारावजी भालेही तिथे होते आणि त्यांनी आवर्जून आमचीही पुढच्या आठवड्यात मीटिंग आहे आणि आमची ज्या दिवशी मीटिंग आहे त्या दिवशी तुम्हाला ताई बोलवतो आणि नक्की आमच्याकडे वेळ द्या अशी त्यांनी सूचना केल्यानंतर मी म्हटलं आपण 18 तारखेला बोलवत असाल तर निश्चितपणे आपण आपल्या सर्वांना भेट घेऊ. अतिशय जोमाने कंधारे साहेब कोंडलवाडी मार्केट कमिटीची निवडणूक पार पडली. सुरुवातच आपली चांगली झाली, बिनविरोध आपले संचालक तिथे निवडून आले आणि त्यानंतर अटीतटीची निवडणूक सुद्धा झाली. मतदानाच्या दिवशी सुद्धा अतिशय त्या आधीच्या प्रचाराच्या काळात मतदानाच्या दिवशी फार परिश्रम सर्व कार्यकर्त्यांनी घेतला. संबंध परिसर या निवडणुकीमुळे ढवळून निघालं होतं वातावरण, सर्वच कार्यकर्ते पेटून उठलेले होते आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही मार्केट कमिटी आपण जिंकली पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये होती आणि अतिशय चांगला विजय त्या ठिकाणी मिळून 17 मेंबर आपले या मार्केट कमिटीमध्ये निवडून आले. त्याबद्दल आपल्या सर्वांना आधीही शुभेच्छा दिल्या, पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना, सर्व नवीन निवडून आलेल्या संचालकांना, निवडणुकीत भाग घेतलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, अनेकांनी आमचे शेख साहेब आहेत, अनेकांनी आपले फॉर्म मागे घेतले कारण दुसरा आपला साथीदार निवडून आला पाहिजे, अशा सर्वांना ज्यांचं ज्यांचं या निवडणुकीमध्ये योगदान आहे सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करते. अतिशय चांगली प्रस्तावना इथे बाबारावजी भाले यांनी मांडली. गेल्या अनेक वर्षाच्या काळात इथे प्रशासक मंडळ होतं, कुठली निवडून आलेली बॉडी नव्हती आणि आज एक आपली बहुमताने ज्या वेळेला इथे बॉडी निवडून आलेली आहे त्यावेळेला या मार्केट कमिटीचं चांगलं कार्य झालं पाहिजे आणि गत वैभव जे कोंडलवाडी बाजार समितीचं होतं ते पुन्हा प्राप्त झालं पाहिजे अशी प्रांजळ भूमिका घेऊन आपण सगळे इथे काम करत आहात. अनेक चर्चा इथे झाल्या. मार्केट कमिटीची आज आवक कमी आहे, शेतकऱ्यांचा माल आपल्याकडे कमी येतो, बिलोलीलाही आपल्याकडे ती परिस्थिती आहे, इथेही ती परिस्थिती आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या कमिटीची आवक कशी वाढेल
शेजारच्या सर्व परिसरामध्ये आपण आपला प्रचार चांगल्या पद्धतीने करताय आणि हळूहळू आम्हाला विश्वास आहे की इतकं पारदर्शक कारभार आपल्या प्रस्तावनेतून आपण सांगितलं, अतिशय पारदर्शक पद्धतीने जेव्हा आपण कारभार करतो आणि प्रामाणिक भूमिकेने जेव्हा आपण काम करतो, तेव्हा आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे इथे पुन्हा या मार्केट कमिटीला भरभराटीचे दिवस येतील अशी भावना या ठिकाणी मी व्यक्त करणार. या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी अतिशय लक्ष आपल्या बारकाव्याने आपलं नियोजन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडली आणि आदरणीय माजी खासदार भास्कररावजी पाटील खदगावकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी या निवडणुकीला ज्या पद्धतीने सामोरं गेलात, त्याच नेत्यांचं नाव आपल्या कामामधून आपल्याला अजून पुढे न्यायचं आहे, ही भावना आपण काम करताना मनामध्ये ठेवली पाहिजे. काम करताना आपल्याला अनेक अडचणी देखील येतात. एवढे बारकावे मला कळत जरी नसतील तरी आपल्या बोलण्यातून इतकं समजलं की काही अडचणी असतात. वसुलीची वेळ आली की अडचण येते. आपल्याकडे माल शेतकऱ्यांचा मागवायचा म्हणलं की अडचण येते. आपण बोललो किती, पण प्रत्यक्षात कृती जेव्हा आपण करत असतो तेव्हा 100% ते कार्य अवघड असतं आणि तिथेच जिद्द चिकाटी आपण दाखवली की ते कार्य हळूहळू सुकर आणि सुलभ होत जातं. आता अनेक वेळा काका आपण ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमांना जातो, सरपंच आपल्याला बोलतात, तेही हेच अडचणी सांगतात. एखादा नवीन सरपंच निवडून आला, नवीन ग्रामपंचायतची बॉडी निवडून आली, घरपट्टी पाणीपट्टी जेव्हा असे विषय निघाले की पुढच्या वेळी तुम्हाला निवडणूक करायची नाही का, अशा पद्धतीने गावामध्ये चर्चा असते. तो विनोदाचा भाग जरी झाला तरी आपली एखादी जेव्हा शासकीय बॉडी असते त्यावेळेला त्यांचे फीस, त्यांचे टॅक्सेस हे जोपर्यंत वसूल होत नाहीत तोपर्यंत ती बॉडी कार्यक्षम बनू शकत नाही आणि ती चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही. एक समाज मनामध्येच ही भावना रुजली पाहिजे. मग ती आपली ग्रामपंचायत असेल, आपली मार्केट कमिटी असेल, आपल्याकडून काही फीस, काही टॅक्स वसूल करूनच त्या सर्व यंत्रणा काम करत असतात. ही एक साधारण आपण हळूहळू भावना परत एकदा, कारण ठीक आहे राजकारणामध्ये काही गोष्टी रुजू झालेल्या असतात, परंतु अशा भावना आपण पुन्हा एकदा पेरत गेलो की अशा पद्धतीचे काम सुकर होतात असा आमचा समज आहे. आता खरं प्रत्यक्षात काम केल्यावरच ते आपल्याला लक्षात येईल. पण माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि आपण त्या पद्धतीने काम कराल अशी निश्चितपणे आपल्यावर विश्वास देखील आमचा आहे. अनेक विषय आहेत. आताच गुरुजींनीही विषय काढला जो आपल्या काँग्रेस पक्षाचा, ऑल इंडिया काँग्रेसचा 28 तारखेला जो वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम नागपूर येथे होणार आहे आणि या कार्यक्रमाला कालच सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी सर्वांना मीटिंग घेऊन तिथे नांदेडमध्ये जिल्हा कार्यकारिणीला काही सूचना केलेल्या आहेत. 28 तारखेचा हा कार्यक्रम म्हणजे भारतीय संबंध, भारत पातळीवरचा, देश पातळीवरचा कार्यक्रम आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संबंध देशातील नेते या कार्यक्रमाला नागपूर येथे येणार आहेत. मुद्दामच हा पूर्ण देशाचा कार्यक्रम असला तरी आपण नागपूर या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला पाहिजे अशी मोठी जबाबदारी श्रीमान राहुलजी गांधी यांनी अशोकराव चव्हाण साहेबांवर विश्वास त्यांचा असल्यामुळे आणि कुठलाही कार्यक्रम अशोक चव्हाण साहेब चांगल्या पद्धतीने सुनियोजनाने पार पाडतात म्हणून हा कार्यक्रम नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर आपल्यावर ही मोठी जबाबदारी आहे. कारण काल बोलताना आपणही तिथे सगळे होता. चव्हाण साहेब तिथे त्यांनी स्पष्ट असे संकेत दिले की नागपूरचा 28 तारखेचा कार्यक्रम म्हणजे लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. अशा भावनेने आपण त्या 28 तारखेच्या कार्यक्रमाला बघा. कारण निवडणुकीला आता जेमतेम 2च महिने राहिलेले आहेत. फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागण्याचे चिन्ह आहेत आणि म्हणून अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला करावं लागेल. आपल्या तालुक्यातून बिलोली तालुका, ग्रामीण, कोंडलवाडी शहर आणि बिलोली शहर अशी 500 कार्यकर्त्यांची मंडळी, 500 मंडळींचं नियोजन आपल्याला करायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण सगळे पदाधिकारी आहोत. प्रत्येक गावामध्ये आपण जे बूथ अध्यक्ष नेमलेले आहेत, बूथ लेवल एजंट नेमलेले आहेत, आपले मार्केट कमिटीचे असतील, आपले सोसायटीचे असतील, जी प्रमुख पदाधिकारी मंडळी आहे, आपले सरपंच असतील, आपले चेअरमन असतील, अशा सगळ्यांना आपल्याला या 500 जणांच्या यादीमध्ये सगळ्या प्रमुख मंडळीची आपल्याला नावं घ्यायची आहेत.
जेणेकरून पूर्ण देश पातळीवरचे नेते जेव्हा मार्गदर्शन करतात, तिथे राहुलजी गांधी मार्गदर्शन करतील, साहेब मार्गदर्शन करतील, आपल्या आत्ताच निवडून आलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री असतील, काँग्रेस पक्षाचे आणखी सर्व जे मुख्यमंत्री तिथे येतील, या सगळ्यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. आणि येणाऱ्या लोकसभेच्या दृष्टीनं त्यांच्याकडून हे मार्गदर्शन घेऊन आपल्याला पुन्हा इथे येऊन जे कामाला लागायचं आहे, अशा भावनेने या 500 जणांची यादी आपल्याला करायची आहे. आणि आपल्या गाड्यांचीही यादीचं नियोजन काल आम्ही सुरू केलेलं आहे. आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 65 आपल्या कार्यकर्त्यांच्या आपल्या गाड्या आहेत. तर या सगळ्यांचं नियोजन, प्रत्येक गाडीमध्ये 4 कार्यकर्त्यांचं नियोजन, आणि मग पुढे आपल्याला जसं लागेल तसं ते आपल्याला वाढवता येईल. आणि अशा पद्धतीने 28 तारखेला पहाटे 5 वाजता आपल्याला इथून निघावं लागेल, कारण आपल्याला नागपूर गाठायचं आहे. पहाटे 5 वाजता इथून निघाल्यावर हदगावला आपल्याला नाश्त्याची सोय केलेली आहे 7 वाजता. हदगावला आपण 7 वाजता नाश्ता करणार. तसंच आपण वर्ध्यापर्यंत जाणार. वर्ध्याला आपल्या जेवणाची सोय 12 वाजता केलेली आहे. तिथे जेवण करून सरळ सभेच्या ठिकाणी आपल्याला 2 वाजता पोहोचायचं आहे. 2 वाजता आपण सभेला पोहोचलो की तिथे सभेचा जो काही 3 तासाचा वेळ आहे, तिथे आपण सभा करणार. पुन्हा आपण 5 वाजता नागपूरवरून निघणार. वर्ध्याला आपण पुन्हा येऊन थांबणार. परत रात्रीच्या जेवणाची सोय वर्ध्यालाच आपली केलेली आहे. आणि वर्ध्याला रात्रीचं जेवण करून आपण पुन्हा तिथून निघून नांदेड मार्गे बिलोलीला येणार. अशा पद्धतीचं एक नियोजन आपल्याला करायचं आहे. 2 दिवसांमध्ये स्वतः दादा देखील या विषयावर बैठक घेणार आहेत. आणि मग पूर्ण आणखी तयारी, आपल्याला एक पूर्वकल्पना असावी. आपण सगळे आता गावातले प्रमुख आहात, आपण गावात चर्चा करा, कोण येतंय काय, याची एक आपण अंदाजे यादी तयार करा. आणि मग आपण ती 500 जणांची यादी बनवू. आणि 28 तारखेच्या कार्यक्रमाला दादांनी आणखी काही कालच्या बैठकीत सूचना दिल्या की जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या नांदेड जिल्ह्यातून जितक्या गाड्या येतील त्यांना सगळ्यांना काँग्रेस पक्षाचा झेंडा तर असेलच, गाड्यांना स्टिकर तर असतीलच, पण त्यावरही स्टिकर बनवताना, त्या स्टिकरची डिझाईन आज आपण बनवणार आहोत, तर स्टिकर बनवताना त्यावर अशोक चव्हाण साहेबांचा फोटो लावा. म्हणजे नांदेड जिल्ह्यातून किती गाड्या आल्या आणि किती लोक आले, अशा बारीक बारीक गोष्टी असतात. पण ती कल्पना दादांनी मांडली आणि ती सगळ्यांनाच आवडली. तर अशा पद्धतीने सगळ्यांना आपल्याला नांदेड जिल्ह्याचं वर्चस्व हे आपल्याला नागपूरमध्ये दाखवायचं आहे. ही देखील बैठक येत्या 2 दिवसात दादा घेतील. 28 तारखेचा दिवस हा आपण सगळ्यांनी राखून ठेवा. कारण अतिशय आत्ताचा आपण काळ बघितला, देशातली राजकीय परिस्थिती असेल किंवा राज्यातली राजकीय परिस्थिती असेल, आपण सगळी जाणकार सुज्ञ मंडळी आहात. आपण आपल्या डोळ्याने पाहतोय की कशा पद्धतीचं वातावरण, कशा पद्धतीचं राजकारण हे आता आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये चाललेलं आहे. त्यामुळे ही पुढची लोकसभेची निवडणूक आणि पुढची विधानसभेची निवडणूक ही आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. ही केवळ आपला काँग्रेस पक्ष म्हणून पक्षासाठीच नव्हे, तर सामान्य माणसासाठी सुद्धा ही निवडणूक तितकीच महत्त्वाची आहे. हा विचार केंद्रस्थानी ठेवून आपल्याला येणाऱ्या निवडणुकांकडे बघावं लागेल. आपली आत्ता चर्चा होत होती, शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यामध्ये किती तफावत आहे, त्याच्यामध्ये किती गैरव्यवहार होत आहेत हे आपल्याला डोळ्याने दिसते. अनेक उदाहरणं आता आपण बघितली. आम्हाला मेसेज येतोय तुम्हाला अनुदान मिळालंय 9,000 रुपयाचं म्हणून, पण प्रत्यक्ष बँक खात्यावर आम्हाला 4,000 रुपये मिळतात. मग हे मध्ये जे 5,000 रुपये आहेत हे आम्ही उद्या तलाठ्यांना विचारलं, ते आपल्याला सरळ सांगतील. ते बिचारे शेवटी त्या प्रशासनाचं काम करणारा तो गावातला अधिकारी. आम्हाला जे आकडेवारी वरून आलेली आहे, आम्हाला जे सांगितलेलं आहे ते आम्ही लिहून दिले, परंतु हा जाब आज आपण विचारणार कोणाला? तिथे सरकारमध्ये कुणाचं कोणाला काही देणं घेणं नाही, कुठे काही नियोजन नाही. आणि जेव्हा शेतकऱ्याला अशा वेळेला अडचण येते त्यावेळेला शेतकऱ्याला आज विचारण्यासाठी जागा आजच्या राज्य शासनाने ठेवलेली नाही. आपल्या 50,000 रुपये अनुदानाचाही तसाच झाला. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपये शासनाकडून मिळणार अशी योजना जाहीर झाली, पण आजपर्यंत शेतकरी त्या विषयाकडे आशेने बघत राहिला, पण कुठली मदत त्या ठिकाणी त्यांना मिळाली नाही. अनेक असे विषय आहेत. आज आम्ही क्रॉप इन्शुरन्स काढतो, पीक विम्याची आम्हाला आकडेवारी एक सांगितली जाते, तुम्हाला 25% मिळणार, तुम्हाला 20% मिळणार, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काही नाही. शेतकऱ्यांना शेतमालाचा भाव, आत्ताच आपली चर्चा झाली की इथे आवक मार्केट कमिटीला कमी आणि शेतकऱ्याला कुठलाही भाव चांगला मिळत, त्यांना चांगले पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत.
आपल्याला एकतर मार्केट कमिटीमध्ये शासनाचा भाव नाही आणि मग प्रायव्हेटमध्ये जेव्हा शेतकरी जातो तेव्हा भाव पाडून त्याला त्याचा माल विकावा लागतो आणि संपूर्ण हंगामामध्ये केलेली मेहनत त्याची पाण्यात जाते. बरबड्यापासून आमच्याकडे कोंडलवाडीला मिरची येत होती असा किती जणांनी इथे सिनियर मंडळींनी उल्लेख केला. अशा अतिशय भरभराटीमध्ये काम करत असलेल्या या मार्केट कमिटीला आज जेव्हा वाईट दिवस येतात तेव्हा खरं शासनाचं लक्ष इथे पाहिजे की या मार्केट कमिटीला, या पंचक्रोशीतल्या शेतकऱ्याला आम्हाला चांगल्या पद्धतीने त्यांच्या मालाला भाव देण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. आम्हाला इथे अनुदानात अडचण आहे तर आमच्या मालाला भाव मिळणं हे आजच्या राज्य शासनाच्या कुठेही विचारामध्ये नाही हे आपल्याला स्पष्ट होते. असे अनेक विषय आहेत. कालचीच आपण बातमी बघितली असेल. आपण जेव्हा पंचक्रोशीत शेतकऱ्यांच्या विकासाच्या गोष्टी करतो त्यावेळेला मार्केट कमिटी तर एक विषय झाला, परंतु भागातील दळणवळणाचा प्रश्न देखील किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला लक्षात येतं. शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी चांगले पर्याय उपलब्ध होणं, एक चांगला पर्याय आणि दुसरा वाईट पर्याय, त्यापेक्षा आपल्याला दोन चांगले पर्याय उपलब्ध झाले पाहिजेत. आपल्या भागातून एखादी रेल्वे लाईन गेली असती. आपण बिदर नांदेड रेल्वे लाईनचा जो कालची बातमी आपण सगळ्यांनी बघितली असेल. गेल्या अनेक वर्षांपासून, माझ्यापेक्षा जास्त काळ आपण बघितलेला आहे. गेल्या 20-22 वर्षांपासून जवळजवळ दादांनी नांदेड बिदर रेल्वे लाईनचा प्रश्न लावून धरलेला आहे आणि आपल्याला 2018-19 मध्ये नांदेड बिदर रेल्वे लाईन ही मंजूर झाली अशा पद्धतीची बातमी आली. पण काल रेल्वे मंत्र्यांचं जे लेखी उत्तर आलं त्यामध्ये त्याचं खरं वास्तव उघड झालं. रेल्वे मंत्र्यांनी त्या पत्रात स्पष्ट, खासदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्र्यांनी ते पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की 2018-19 मध्ये आम्ही सँक्शन जे आहे ते राज्य शासनाच्या आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या सँक्शनला अधीन राहून आम्ही त्याचं 2018-19च्या बजेटमध्ये समावेश केला होता. परंतु कर्नाटकच्या बीजेपी सरकारने आणि महाराष्ट्राच्या बीजेपी सरकारने दोघांनीही आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला नाही आणि त्यावेळेला म्हणून ते 18-19 मध्ये नांदेड बिदर रेल्वे लाईन टेक्निकल सँक्शन आम्ही करू शकलो नाही आणि कुठलाही तशा पद्धतीचा प्लॅन आमच्या आत्ताच्या बजेटमध्ये नाही किंवा ती रेल्वे लाईनच मंजूर नाही. म्हणजे हे वास्तव आपल्याला ते रेल्वे मंत्र्यांचं पत्र प्राप्त झालं म्हणून उघड झालं. म्हणजे एकीकडे प्रचार होतो की अमुक रेल्वे लाईन मंजूर जर झाली म्हणून बातमी आली की त्याचं क्रेडिट कोणाला मिळेल. पण आता अशा वेळेला जेव्हा ती मंजूरच नाही, त्याला सँक्शनच नाही अशी बातमी आली, त्यावेळेला त्याचं जे आता डिस्क्रेडिट आहे ते कोणाला जाणार. आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न आहे की या रेल्वे लाईनमुळे आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना, सामान्य माणसाला जो फायदा होणार होता हे आणखी लांबणीवर पडत गेलं. हाही विषय तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे भागाच्या विकासासाठी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म, दूरदृष्टीने देखील विचार करण्याची गरज असते आणि ती गरज आपले नेते अशोकरावजी चव्हाण साहेब ओळखून आहेत आणि येणाऱ्या काळात त्यांच्या हाती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे आली पाहिजेत या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे. आपल्या भागातल्या नेत्याला आपल्या भागातल्या प्रश्नांची जाण आहे आणि त्यांचं नेतृत्व मजबूत करण्याची आज आपल्याला गरज आहे. आपण तेलंगणाची सुद्धा निवडणूक बघितली. तेलंगणाच्या इतक्या मोठमोठ्या जाहिराती बघून खरं तर मधल्या काळामध्ये आमच्या भागातल्या सगळ्या लोकांच्या मनात यायचं की तेलंगणाच्या किती योजना आहेत पण ते महाराष्ट्रात का नाहीत. पण निवडणुकीमध्ये ते देखील वास्तव समोर आलं. म्हणजे आपल्याला मोठी जाहिरात दिसली रयत बंधू. मला वाटतं आपल्या भागात शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त जे कौतुक होतं ते तर रयत बंधू योजनेचं होतं. परंतु तिथे प्रत्यक्षात शेतकऱ्याला त्याचा किती फायदा झाला आणि किती नाही हे शेतकऱ्यांनी, मतदारांनी मतपेटीमधून दाखवून दिलं. त्यामुळे इकडे कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी त्या नेत्यांनी आमच्या भागात कितीही काही अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला तरी या भागामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाला पर्याय नाही आणि कुणीही पर्याय होऊ शकत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. आणि या निवडणुकांना येणाऱ्या या अतिशय महत्त्वाच्या काळाला आपल्याला त्याच दृष्टीने बघितलं पाहिजे. आदरणीय दादांचे हात आपल्याला मजबूत केले पाहिजेत. आदरणीय चव्हाण साहेबांचं नेतृत्व आपल्याला मजबूत केलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण सगळे कामाला लागलो पाहिजे आणि ही कोंडलवाडी मार्केट कमिटीचा विजय त्या विजयाची पहिली पायरी आहे असं निश्चितपणे आपण समजू आणि येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या मार्केट कमिटीमध्ये आपल्याकडून कार्य होईल आणि या मार्केट कमिटीचं गतवैभव
आपल्या या 5 वर्षांच्या काळात आपण प्राप्त करून देण्याकडे पहिलं पाऊल उचलाल अशी प्रामाणिक अपेक्षा, प्रामाणिक सदिच्छा व्यक्त करते आणि अतिशय चांगला असा हा कार्यक्रम आयोजित केलात. आम्हालाही इथे मान सन्मान सत्कार केलात त्याबद्दल सभापती आणि सर्व संचालक मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद.